नमस्कार सर्वांना. एस-एस-सी सिजलची 2025 साठीची नोटिफिकेशन ही 9 जून रोजी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी 14,500 प्लस वॅकन्सी आहेत, म्हणजे चांगल्या वॅकन्सी यावेळेस असणार आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे तयारीला लागा आणि तयारी करत असणाऱ्या मुलांनी मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची, तर लास्ट डेटपर्यंत थांबू नका. आणि फॉर्म भरताना मेन म्हणजे जी मुलं कास्ट म्हणून येतात, EWS आणि OBC, त्यांच्यासाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायची तारीख ही लास्ट डेट ऑफ द फॉर्म म्हणजेच 4 जुलै असणार आहे. त्याआधी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इश्यू करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना साईन जी अपलोड करता ती क्लॅरिटीमध्ये अपलोड करा, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होईल. फोटो हा तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर असणार आहे, तर ज्या मोबाईलमध्ये फोटो घ्या. जर मोबाईलवरून निघत नसेल तर माय एस-एस ॲपवरून फोटो घ्यायचा आहे. फोटो घेत असताना चष्मा, कॅप वगैरे काही नको आहे, क्लिअर फोटो आलेला पाहिजे. त्यानंतर तुमची प्री ही 13 ऑगस्ट रोजी असणार आहे. 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमच्या प्रीच्या शिफ्ट येतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी एस-एस-सीनं स्लायडिंग स्कीम आणणार आहे. स्लायडिंग स्कीम म्हणजे काय, तर एक प्रकारे वेटिंग लिस्ट सारखं असणार आहे. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्रूव्ह केलं तर यावेळेसपासून वेटिंग लिस्ट टाईपचा प्रकार सुरू होईल. ठीक आहे. आणि फॉर्म भरताना तुम्ही अजून एक महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे, तर जी OTR आहे, वन टाईम रजिस्ट्रेशन, त्यासाठी आता काय झालेलं तर डेट एक्सटेंड झालेली आहे. म्हणजे OTRमध्ये तुम्ही आता एडिटेबल आहे, तुम्ही एडिट करू शकता. जर बऱ्याच जणांनी विचारलं तर कास्ट वगैरे माझी चेंज करायची आहे, तर तुम्ही ती चेंज करू शकता. म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन आता एडिट होईल. ठीक आहे. तर सर्वांनी आता फॉर्म भरायचा आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. एस-एस-सी सिजलची एक्झाम वर्षातून एकदाच होत असते, तर हा चान्स गमावू नका. ज्या मुलांची तयारी नसेल किंवा पहिल्यांदा एक्झाम देत असेल त्यांनी पण फॉर्म भरा आणि एक प्रॅक्टिस म्हणून ही एक्झाम द्या. ठीक आहे. थँक्यू.